ज्वलन ज्वलन तेजस शंभू राजा, असं शंभू राजांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अग्नीप्रमाणे अतिशय तेजस्वी आणि चपळ असे हे शंभू राजा. हे केवळ चपळ आणि शक्तिशाली शंभूराजे नव्हेत, तर हे अतिशय सखोल चिंतन असणारे उच्च प्रतीचे साहित्यिक आहे. आणि त्यांचा संस्कृत भाषेतील अतिशय अवघड असा बुधभूषण सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या मराठी भाषेत सांगणाऱ्या शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 78 मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नदी नाम म्हणजे नदीच्या सिरीज नंतरची जी सिरीज आहे त्यामध्ये महाराज हे सरोवर म्हणजे सरोवरस्य सरोवराला उद्देशून लिहितात. काय लिहितात यामध्ये महाराज? हा श्लोक क्रमांक 160 आहे. महाराज लिहितात की यमव सरह सरस्ते सलिले रूप कर्तु मर्थिनाम निशम इदमपि सुलभम हांबो भवती पुरो जलधाराभ्युदयम. यमवसरहा म्हणजे हीच ती वेळ आहे, हे सरोवरा हीच ती वेळ आहे. कशाची? सरस्ते सलिले रूप कर्तुक मर्थिनाम निशम. हीच ती वेळ आहे की तुझ्या जलानं तुझ्या पाण्यानं तू काय कर, ह्या भोवतालाला ह्या प्राणी वनस्पती माणसांना काय कर, तू तृप्त कर. त्यांची जी तहान आहे तू भागव. इथं तू आनाकानी करू नकोस, कारण हीच ती वेळ आहे. हीच ती वेळ म्हणजे कोणती वेळ आहे? जेव्हा कुणाकडं नसतं तेव्हा सरोवराकडं पाणी असतं. ही वेळ म्हणजे उन्हाळ्याची वेळ, ग्रीष्माची वेळ. हाच तो ग्रीष्म ऋतू आहे. हा ग्रीष्म ऋतूच काय आहे? ती वेळ आहे की जी तुला काय करणार आहे? पुण्य उपलब्ध करून देणार आहे. आणि विशेष हे गोष्ट लक्षात ठेव, आज जे तुझ्याकडं पाणी आहे हे जर पाणी तू लोकांना दिलं नाहीस, हे प्राणी वनस्पती माणसं यांना जर तू हे पाणी दिलं नाहीस तर काय होईल? इदमपि सुलभम हंबो भवती पुरो जलधाराभ्युदय. आणि मग हे जे पाणी तुझ्याकडं तू असं लपून लपून दडवून दडवून ठेवशील, कुणाला देणार नाहीत, माणसांना देणार नाही, प्राण्यांना देणार नाही, वनस्पतींना देणार नाही. आणि मग हे पाणी काय होणार? मग पुन्हा जलधारा आल्या, पावसाळा आला की हे पाणी काय होणार? वाहून जाणार. आणि कुठं जाऊन मिळणार? तर हा समुद्राला जाऊन मिळणार, सागराला जाऊन मिळणार. मग आता हे जे तू विनाकारण बचत करत आहेस त्याचा तुला काय उपयोग आहे? अरे बाबा, तुला ही संधी आहे. तू सलील आहेस, तू सागर आहेस, तू समुद्र आहेस, आणि तुझ्याकडे शक्ती आहे की तू लोकांना पाणी देऊ शकतोस. तर तू पाणी दे आणि ते पुण्य तू अर्जित कर. या उलट जर तू हे सगळं तू दाबून ठेवशील तर तुलाही त्याचा उपयोग होणार नाही. उद्या पाऊस पडला की हे पाणी कुठं जाणार आहे? समुद्रालाच जाणार आहे. अन्योक्ती कलशामध्ये असा दडलेला अर्थ. महाराज सांगतात की प्रचंड इस्टेट प्रॉपर्टी काही कंजूस लोक जमा करतात आणि मग ती जमा केलेली इस्टेट प्रॉपर्टी धनदौलत जी आहे ही धनदौलत स्वतःवरही खर्च करत नाही, आपल्या बायका लेकरांवरही खर्च करत नाही, कुणावरही खर्च करत नाही, नाही तसेच झाकून 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 आणि त्यांचं आयुष्य असंच कडेला जातं. आणि एका दिवशी वरचा बोलावा येतो, सांगावा येतो आणि सगळं सोडून जातं. आणि ते गेल्यानंतर ह्या धनदौलतीचं काय होतं? काय होतं या धनदौलतीचं? पुढची पिढी ती जतन करेल याचा काय भरोसा आहे? बरं, ती जर सक्षम असेल तर ह्यांना जतन करून ठेवायची तरी काय गरज आहे? संत कबीर म्हणतात की पूत कपूत तो करना काहे, पूत सपूत तो हे करना काहे. पूत कपूत जर पोरग जर वाईट असेल, लेकरू तुमचं वाईट असेल, त्यासाठी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही केलेलं जीव मारून 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 जमा केलंय तर सगळं काय करणार आहे? घालून टाकणार, मातीत करणार. आणि पूत सपूत जर तो कर्तृत्वान असेल त्यासाठी करायची गरज नाही, कारण तो काय करणार आहे? स्वतः करेल ना, सक्षम आहे तो, त्याला सक्षम बनवा. तसं महाराज सांगतात की ह्या सलीलाप्रमाणे वागणारी माणसं आहेत. धनदौलत ज्ञान मोठा साठा त्यांच्याकडे आहे, मात्र ते कोणाला देत नाही. मात्र ते काय होतं? तसंच त्यांच्यासोबत नष्ट होतं. असं म्हणतात की आयुर्वेदाचंही तसंच. आयुर्वेदाच्या ज्या काही घराण्याच्या परंपरा होता त्यांनी फक्त त्यांच्याच मुलांना सांगायचं, या पद्धतीनं त्या मर्यादित करून ठेवल्या, त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्या नाहीत. आणि हळूहळू हळू मग आयुर्वेद काय होत गेलं? मागं पडत गेलं. आता पुन्हा ते पुढे येत आहे, पण ते मागं पडत. अगदी शास्त्रीय संगीताचंही असंच. त्यांनी गंडे दोरे फक्त त्यांच्या मुलांना, कुटुंबियांना किंवा मग ज्यांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलंय त्यांनाच फक्त त्यांनी ते ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या ज्ञानाचं सार्वत्रिकरण झालं नाही, त्या संगीताचं सार्वत्रिकीकरण झालं नाही. त्यामुळे त्यातून कानसेन तयार झाले नाहीत. तानसेन व्हायची तर परिस्थिती फारच दूर गेली. आणि अशा रीतीनं एकूणच संगीताचं नुकसान झालं. अशा रीतीनं एकूणच
साहित्यिक किंवा आयुर्वेदिक लोकांचं सुद्धा नुकसान झालं. आणि मग महाराजांचा हा श्लोक हे जे नुकसान आहे हे नुकसान अधोरेखित करताना आपल्याला दिसून येतं. आणि यातच महाराजांचं मोठेपण, महानपण हे आपल्या लक्षात येतं. महाराजांचा हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. लाईक, फॉलो, शेअर करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.